वन विथ नेचर. ॲक्टिव्हिटी टेल मी व्हाय विथ नेचर. इयत्ता 2री ते 4थी. नमस्कार. हॅपीनेस लॅबमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली थीम आहे बीइंग वन विथ नेचर, म्हणजेच निसर्गाशी एकरूप होणे. आपल्या मुलांना झाडे झुडपे, फुले, विविध पक्षी आणि कीटक यांचे निरीक्षण अगदी जवळून करता यावे याकरिता आजची आपली ही ॲक्टिव्हिटी आहे. यातून मुलांच्या निरीक्षण क्षमतेला, चिकित्सक वृत्तीला आणि कल्पनाशक्तीलाही वाव मिळेल. आजच्या आपल्या या ॲक्टिव्हिटीचे नाव आहे टेल मी व्हाय विथ नेचर, म्हणजेच आपण निसर्गासोबत का असावे. यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या बागेत किंवा जवळच्या उद्यानात घेऊन जायचे आहे. तिथे त्यांना आजूबाजूच्या गोष्टींचे निरीक्षण करायला सांगायचे आहे. यामुळेच या ॲक्टिव्हिटीसाठी कोणतेही विशेष साहित्य लागणार नाही. विद्यार्थ्यांना शाळेच्या बागेत नेल्यावर त्यांचे 4 ते 5 मुलांचा एक असे गट तयार करा. प्रत्येक गटाला विशिष्ट गोष्टीचे निरीक्षण करायला सांगा. उदाहरणार्थ कोणाला झाडाझुडपांचे तर कोणाला प्राणी, कीटक, फुले, आभाळ यांचे निरीक्षण करण्यास सांगा. बागेतील आवाज लक्षपूर्वक ऐकण्यास सांगा. विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणण्याकरिता प्रत्येक गटाला काही प्रश्न विचारा. हे झाड कशामुळे वेगळे दिसते किंवा कोणत्या फुलांना उग्र वास आहे इत्यादी. त्यांच्या प्रश्नांनाही प्रोत्साहन द्या आणि मार्गदर्शन करा. शेवटी शांतपणे डोळे बंद करून निसर्गाचे आवाज ऐकण्यास सांगून त्यांना अंतर्मुख होण्याची संधी द्या. हा उपक्रम दर महिन्यातून एकदा घेता येईल. विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे. चला तर मग निसर्गाच्या सानिध्यात शिकण्याचा आनंद घेऊया.